नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, ज्ञानज्योती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यू डायस प्लस मधील जी आजच नुकत्याने सुरू झालेली आहे ती टॅब म्हणजेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला भरता येणार आहे। ती कशा पद्धतीने आपण भरायची 2024-25 मध्ये ती आपण इथे बघणार आहोत। इथे थोडंसं काय बदल झालेला असेल तो आपण बदल सुद्धा इथे बघणार आहोत। गुगल क्रोमला गेल्यानंतर आपण इथे टाईप करणार आहोत यू डायस प्लस। ऑटोमॅटिक इथे प्लस आलेलं दिसतोय। या यू डायस प्लस ला आपण इथे क्लिक करतोय आणि यू डायस प्लस मध्ये आपल्याला काम करायचंय ते म्हणजे स्टुडंट मॉड्यूल वरती। कुठे काम करायचंय? स्टुडंट मॉड्यूल वरती। अद्याप आपल्याला टीचर मॉड्यूल बघायचा नाहीये, तर आज आपल्याला बघायचंय स्टुडंट मॉड्यूल। आणि या स्टुडंट मॉड्यूलला आपण क्लिक केलंय। याला क्लिक केलं असता आपल्या समोर अशा पद्धतीने यू डायस प्लस HDMS आलेलं आहे आणि इथे आपल्याला सिलेक्ट स्टेट आपलं राज्य निवडायचंय। निश्चितच आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र। या महाराष्ट्राला क्लिक करायचंय आणि या गो बटनला आपल्याला इथे काय करायचंय? क्लिक करायचं। या गोला क्लिक केलं असता इथे आपल्या शाळेचा युडायस कोड, आपल्या युडायस प्लस संदर्भातील पासवर्ड आणि इथे आपल्याला हा जो समोर कॅप्चा दिसतोय या कॅप्चाला आपल्याला इन्सर्ट करायचं आहे। हा कॅप्चा जशा तसा आपण इथे टाकणार आहोत। कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन करायचंय। कॅप्चा जर आपल्याला व्यवस्थित समजत नसेल तर याला रिसेट करता येऊ शकते आणि इथे आपण आता लॉग इनला क्लिक करायचं। लॉग इनला क्लिक केल्यानंतर आता हे लॉग इन आपलं झालेलं आहे यू डायस आणि आपल्याला काम करायचंय ते म्हणजे या वर्षीच्या 24-25 मध्ये। तर याला आपण इथे क्लिक करणार आहोत। याला क्लिक केल्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या शाळेची माहिती आपल्या समोर आलेली आहे। ती माहिती बरोबर असते किंवा बरोबर नसते ती बघून घ्यावी, आपली शाळा आहे किंवा नाही। त्यानंतर याला आपण क्लिक करणार आहोत। इथे आपल्या समोर हा जो डॅशबोर्ड दिसतोय इथे या स्कूल डॅशबोर्ड मध्ये सर्व वर्गांची विद्यार्थी संख्या इथे दिसते आणि इथे आज ही एक नवीन टॅब ओपन झालेली दिसते तुम्हाला, ऍड स्टुडंट। कोणती? निळ्या रंगामध्ये ऍड स्टुडंट। क्लिक करून काय काम करायचंय ते आपण इथे क्लिक करूनच बघू। आणि याच्या बाजूला आहे व्ह्यू मॅनेज। व्ह्यू मॅनेजला जर आपण क्लिक केलं तर आपल्या इथे एकही विद्यार्थी दिसणार नाही, अद्याप आपण भरलेले नाहीत त्याच्यामुळे। चला तर आपण इथे ऍड स्टुडंट ह्या निळ्या टॅबला क्लिक करणार आहोत। याला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आलेली आहे ती म्हणजे विद्यार्थी ऍड न्यू स्टुडंट। काय आलंय? ऍड न्यू स्टुडंट सेक्शन ए अकॅडमिक इयर 24-25 या अकॅडमिक इयर 24-25 साठी। इथे आपण सुरुवातीला 4.1.1 हे जे दिसतंय स्टुडंट नेम ऍज पर स्कूल रेकॉर्ड, शाळेच्या रेकॉर्ड प्रमाणे या विद्यार्थ्याचं नाव काय आहे ते आपल्याला इथे टाकायचंय। टाईप करत असताना मात्र कॅपिटल मध्येच करतोय। बघा नाव टाकायचंय जसं आहे तसं। नाव टाकल्यानंतर 4.1.2 ला जेंडर म्हणजे त्याचं लिंग कोणतं इथून आपल्याला सिलेक्ट करायचंय आणि त्या मेल फिमेल आणि ट्रान्सजेंडर जे असेल ते आपल्याला इथे क्लिक करायचंय। जन्मतारीख विद्यार्थ्याची इथे जन्मतारीख जी आहे ती या मॅट्रिक्स मधून आपल्याला घ्यायची आहे। या मॅट्रिक्स मधून घेत असताना आपण सर्वात प्रथम निवडणार आहोत त्याचं वर्ष आहे 2018 घेतलेलं आहे मी। आणि त्यानंतर महिना जो आहे तो महिना आपण घ्यायचा आणि त्या महिन्यातील आपल्याला घ्यायची तारीख। अशा पद्धतीने आपल्याला तारीख निवडायची। स्टुडंट स्टेट कोड विद्यार्थ्याचा हा स्टुडंट स्टेट कोड म्हणजेच हा आपला स्टुडंट पोर्टलचा जो आयडी आहे तो आयडी आपल्याला इथे टाकायचा आहे। तो निश्चितच आपला 2024 असेल स्टार्टिंगला, तो इथे आपल्याला टाईप करा। बघा मी इथे तो तुम्हाला टाईप करून दाखवतोय 2024। विद्यार्थ्याचा जो स्टुडंट आयडी आहे याच वर्षीचा असल्यामुळे आपल्या या वर्षापासून सुरुवात झाली आपल्या शाळेचा युडायस कोड आणि शेवटचे 2 अंक 00 आणि शेवटचे 2 अंक असतात। मदर नेम इथे आपल्याला टाकायचंय त्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव। हे करत असताना एक आपल्याला काळजी घ्यायची आहे, आपण जे टाईप केलेलं स्पेलिंग असेल संपल्यानंतर इथे स्पेस देऊ नका। स्पेस जर आपण दिला तर हे तुम्हाला इथे रेड कलर मध्ये टॅब दिसणार आहे। तर स्पेस बॅक स्पेसला घेतलंय मी। इथे जरी तुम्ही तशाच पद्धतीने घेतलं स्पेस दिला म्हणजे रेड येईल। इथे सुद्धा मी बॅक स्पेस घेतोय। टाईप केल्यानंतर डायरेक्ट आपण टॅबला क्लिक करा किंवा पुढच्या टॅब मध्ये जा। इथे फादर नेम इथे मी स्पेस दिला काय होणार आहे? रेड होणार आहे, म्हणून इथे चिंता करायची नाही। आपला बॅक स्पेस थोडासा घेतल्यानंतर तो रेड निघून जात आहे। त्यानंतर गार्डन्स नेम असल्यास गार्डन नेम टाकायचंय। त्यानंतर आधार नंबर विद्यार्थ्याचा इथे आपल्याला आधार नंबर इन्सर्ट करायचा। इथे 12 अंकी आधार क्रमांक बरोबर टाकायचा आहे। मध्ये स्पेस 4 अंकांनंतर स्पेस मात्र देऊ नका। 4 अंकांनंतर स्पेस दिल्यास काय स्पेस तो घेतच नाही ऑलरेडी, आणि या शेवटच्या नंतर स्पेस दिलं तर तो इथे स्पेस घेत नाहीये। म्हणजे बाकीच्या टॅबला स्पेस घेत नाही दिला तर तो रेड होतोय, इथे तो स्पेसेस ऑलरेडी देत नाही। चला नेम ऑफ स्टुडंट ऍज पर आधार कार्ड।
आधार कार्ड प्रमाणे विद्यार्थ्याचं हे नाव टाकलंय आपण शाळेच्या रेकॉर्ड प्रमाणे, बरोबर. आणि हे नाव आपण इथे टाकणार आहोत आधार कार्ड प्रमाणे. हे जर का तुम्ही बघितलं तर रेड झालेलं होतं, बरोबर. पण शेवटच्या अक्षरानंतर आपण टाईप केल्यानंतर त्या टॅब मधील जे शेवटचं अक्षर असेल त्यानंतर मात्र आपल्याला काय करायचंय, स्पेस द्यायचा नाही. आणि ही आपली माहिती झालेली आहे. आपण इथे काय काय भरतोय, विद्यार्थ्याचं नाव, जेंडर म्हणजे त्याचं लिंग, जन्मतारीख, स्टुडंट आयडी नंबर, त्यानंतर आईचं नाव, वडिलांचं नाव, जर पालकत्व दुसऱ्यांकडे असेल किंवा दुसऱ्यांकडे पालक म्हणून जर का आपल्याकडे शिकायला मुलं मामांकडे मावशीकडे नातेवाईकांकडे जातात त्यांचं नाव असेल तर ते इथे टाकायचंय. आधार कार्डचा क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्याच्या आधार कार्ड प्रमाणे असणारं नाव आणि त्याला सेव्ह करायचंय. याला सेव्ह केलं असता आपल्या समोर हे पॉपअप आलेला आहे, बरोबर. बघा ही माहिती आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला ही माहिती बघता येते की विद्यार्थ्याची माहिती चूक आहे की बरोबर आहे. याच्यामध्ये नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव आणि जन्मतारीख. सिलेक्ट चेक्स बॉक्स काय विचारतो इथे, हा सिलेक्ट चेक्स बॉक्स म्हणजे नाव बरोबर आहे त्याला चेक करलंय आपण, बरोबर आहे. फादर नेम बरोबर आहे, मदर नेम बरोबर आहे, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे. ह्या सिलेक्ट करायच्या आधी या चारही टॅबला आपण जर का बरोबर असेल त्याला सिलेक्ट करायचं आणि मग कन्फर्मला क्लिक करायचं. कन्फर्मला क्लिक केल्यानंतर नोटिफिकेशन आपल्या समोर आलेले, दिस स्टुडंट हॅज बीन इन्स्टॉलेड सेव्ह सक्सेसफुली. स्टुडंट नेम विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे, क्लास 1 सेक्शन 1 इथे तो विद्यार्थी आलेला आहे, ओके. आणि याला आपण ऍड स्टुडंट आणि गो टू न्यू इंट असं आलंय. आपण याला ऍड स्टुडंटला क्लिक केलंय म्हणजे त्या विद्यार्थ्याची आपली काय झालेली असेल माहिती, एका विद्यार्थ्याची माहिती भरून झालेली असेल. ती बघण्यासाठी आपण काय करणार आहोत, स्कूल डॅशबोर्डला जाणार आहोत. स्कूल डॅशबोर्डला गेल्यानंतर व्ह्यू मॅनेज मध्ये आपल्याला जायचंय, पण इथे अद्याप अपडेट झालेलं नसेल ते विद्यार्थ्याचे, ओके. खूप स्पीडली काम झालेल्या वर्षी ही आपण नुकतीच भरलेली माहिती इथे आलेली आहे. म्हणजे अगोदर आपल्याला जो एकही विद्यार्थी नव्हता तिथे हा आपला एक विद्यार्थी आपण भरलेला आहे आणि तो आपल्याला इथे दिसतोय, ओके. याला बॅकला मी क्लिक केलेलं आहे. बॅकला क्लिक केल्यानंतर ऍड स्टुडंटला गेल्यानंतर आपण इथे याच पद्धतीने दुसऱ्या विद्यार्थ्याची सुद्धा काय करू शकतोय, माहिती भरू शकतो आहे. म्हणून चला दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती मी भरतोय. दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती मी मुलाचं नाव टाकलेलं आहे. विद्यार्थ्याचं नाव टाकल्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचंय. जेंडर मी फिमेल घेतलेलं आहे आणि इथे एज मॅट्रिक्स मधून त्याची जन्मतारीख आपल्याला घ्यायची आहे. जन्मतारीख घेत असताना सर्वात प्रथम आपण घ्यायचंय, इथे क्लिक करायचंय. ला क्लिक केल्यानंतर 2018ला त्याचा जन्म आहे आणि आता घेणार 2/11/2018. इथे आपल्याला या विद्यार्थ्याचा काय टाकायचं आहे, स्टुडंट आयडी टाकायचा आहे. जो आपल्याला विद्यार्थ्याला स्टुडंट आयडी असेल तो आयडी आपण टाकणार आहे आणि 2 आणि शेवटचा जो अंक असेल तो विद्यार्थ्याचा तो आपण इथे टाकणार आहोत. तो टाकल्यानंतर इथे मदर नेम स्पेस देऊ नका. हे टाकल्यानंतर शेवटच्या याला स्पेस द्यायचा नसतो आणि त्याच्या गार्डन नेम टाकलं काय नाही टाकलं काय फरक पडणार नाही. पण विद्यार्थी जर का दुसऱ्या पालकांकडे शिकायला नातेवाईकांकडे शिकायला असेल तर अवश्य टाका. इथे टाकायचं विद्यार्थ्याचा आपल्याला आधार कार्ड मध्ये स्पेस घेत नाही, सलग आपल्याला 12चे 12 अंक टाकावे लागतात आणि आधार कार्ड प्रमाणे असणारं ते विद्यार्थ्याचं नाव आपल्याला इथे टाकायचं. विद्यार्थ्याचं नाव जर आधार कार्ड आणि शाळेतील टाकलेलं नाव आपण शक्यतो सारखंच ठेवलेलं असेल किंवा एकच असेल तर आपण याला कॉपी पेस्ट सुद्धा इथे करू शकतो. याला बघा मी कॉपी आणि इथे पेस्ट केलेलं आहे, झालं, ओके. आणि याला सेव्ह म्हणतोय. याला सेव्ह म्हटल्यानंतर विद्यार्थ्याचं नाव बरोबर आहे का या चेक्स बॉक्स मध्ये क्लिक करा. वडिलांचं नाव बरोबर आहे का क्लिक करा. मदर नेम बरोबर आहे का त्याला क्लिक करा आणि डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का त्याला क्लिक करा. हे जर बरोबर नसेल तर आपण इथून कॅन्सल करून इथे याचं करेक्शन अगोदर करू शकतोय आणि याला मी कन्फर्म म्हणतोय. कन्फर्म म्हटल्यानंतर या विद्यार्थ्याची माहिती UDIS ला ऍड झालेली असेल. फिरल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं नाव आपण पुन्हा इकडे पुढे बघू शकणार. बघा अशा पद्धतीने आपण दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती सुद्धा पूर्ण भरलेली आहे आणि व्ह्यू मॅनेजला क्लिक केल्यानंतर आपल्या दोघंही मुलं इथे दिसतील. 2 विद्यार्थ्यांची माहिती आपण नुकतीच भरली आणि हे मुलं इथे ऍड झालेले आहेत. अजून नवीन विद्यार्थी ऍड करायचा असेल तर आपण ऍड स्टुडंटला इथे क्लिक करून नवीन विद्यार्थ्याची इथे माहिती भरू शकतो. इथे आपल्याला कळलं असेल या ऍड स्टुडंटला क्लिक केलं म्हणजे आपण विद्यार्थी जोडू शकतोय आणि जे विद्यार्थी आपण जोडलेले आहेत ज्यांची माहिती अपडेट केलेली आहे त्या विद्यार्थ्यांची माहिती आपण व्ह्यू मॅनेजला गेल्यानंतर किती विद्यार्थ्यांची माहिती भरली ते आपल्याला दिसू शकते. अद्याप जर आपण बघितलं तर फॉर्म स्टेटस GP, EP आणि F या संदर्भातली माहिती अद्याप भरण्यासाठी आपल्याला उपलब्ध होणार नाही. आता नुकतंच मला वाटत असेल इत्ता पहिलीची मुलं आहेत, पण आपण इत्ता पहिलीच नव्हे तर कुठलाही वर्ग जरी आपण घेतला तरी त्यांच्या पुढे आपल्याला ही ऍक्टिव्हिटी आपल्याला करता येत नाही. इथे स्कूल प्रोफाईल आहे.
इथे आपल्या शाळेचे पूर्ण आपल्याला माहिती दिसते. स्कूल प्रिव्हिलेज बघा, स्कूल प्रिव्हिलेज इथे गेल्यानंतर आपल्याला दिसेल आहे. सेक्शन मॅनेजमेंट जे आहे ते आपल्याला शाळा लेवलवरती अवेलेबल आहे. बीओ लेवलला अद्याप ऍड स्टुडंट अवेलेबल, बीओ लेवलला सुद्धा अवेलेबल आहे. जे ऍक्टिव्हिटी अवेलेबल आहेत त्या तुम्हाला इथे निळ्या रंगामध्ये दिसत आहेत आणि ज्या ऍक्टिव्हिटी अद्याप आपल्याला भरता येत नाहीये त्या काय झालेल्या आहेत, लाल रंगामध्ये तुम्हाला दिसत आहेत. बरोबर. चला त्यानंतर आहे लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट, सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट सुद्धा आपल्याला दिसू शकते. ऍक्टिव्ह स्टुडंट जे असतील ते की आमच्या शाळेतील ऍक्टिव्ह स्टुडंट आहेत, म्हणजे आज रोजी ते विद्यार्थी आमच्या याच्यावरती आहे, पटावरती असून सर्व त्यांना अपडेट केलेलं आहे. हे ड्रॉप बॉक्स, हे ड्रॉप बॉक्स मध्ये या वर्षी आपल्याकडनं दाखला घेऊन गेलेले असतील किंवा आपण ड्रॉप बॉक्स मध्ये विद्यार्थी टाकलेले असतील त्या विद्यार्थ्यांची ही यादी आहे. त्यामध्ये इथं आमच्याकडनं 8वीतून 9वीत गेलेले विद्यार्थी ते सुद्धा आहेत. इनॅक्टिव्ह स्टुडंट, जे इनॅक्टिव्ह स्टुडंट मध्ये चुकीची एंट्री आलेली बघा आमच्याकडे, रॉंग एंट्री. बरोबर. ही रॉंग चुकीची एंट्री आलेली आहे ती इथे आपल्याला दिसते. सर्वात प्रश्न आता एक महत्वाचा तो म्हणजे आपण जी आता स्कूल डॅशबोर्ड मध्ये ऍड स्टुडंट केले, व्ह्यू मॅनेजला क्लिक केल्यानंतर आता प्रत्येक विद्यार्थ्याला यू डायस नुसार काय मिळतोय, परमनंट एज्युकेशन नंबर म्हणजे पेन नंबर मिळतोय. या विद्यार्थ्यांना अद्याप पेन नंबर मिळालेला नाही. अशा पद्धतीने एक एक विद्यार्थी आपण इथे ऍड करून आपली माहिती भरू शकणार आहोत. चला तर अपेक्षा करतो आज ही सुरू झालेली ही टॅब आपण वापरू शकणार आहात. आणि हे बघा, जीपी जनरल प्रोफाईल, ईपी एनरोलमेंट प्रोफाईल आणि एफपी फॅसिलिटी प्रोफाईल हे आपल्याला भरायचे. मागील वर्षी ही माहिती भरत असताना, मागील वर्षी आपण जेव्हा युडायसला सुरुवातीलाच माहिती भरली त्यावेळेस या सर्वच गोष्टींवरती आपल्याला काम करावं लागलेलं होतं सुरुवातीला विद्यार्थी ऍड करतानाच. यावेळेस एवढी माहिती आपल्याला भरायची गरज पडलेली नाहीये. पण हीच माहिती आपल्याला पुन्हा काय करायची, पुढे अपडेट करावी लागणार आहे जेव्हा हे ग्रीन होतील तेव्हा. ओके, चला अपेक्षा करतो व्हिडिओ आपल्याला समजला असेल आणि अशा पद्धतीने आपण माहिती भरू शकाल. व्हिडिओ आपण पूर्ण बघितला तो नक्कीच आपल्याला आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा. आपल्या इतर शिक्षक मित्र, इतर बंधू भगिनींना तो नक्कीच शेअर करा. त्याचप्रमाणे अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणास बघायला मिळतील. व्हिडिओ आपण पूर्ण बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद.